मुंबईत जैन धर्मगुरूंच्या चालण्यासाठी आखलेल्या पांढऱ्या पट्टीमुळे पुन्हा वाद. शिवतीर्थच्या अंगणात आखलेल्या पांढऱ्या पट्टीवरनं मनसे आक्रमक. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पट्टी हटवली. नाशिक पाठोपाठ जळगावातील बंडही शमलं. उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत भेटीनंतर महायुतीच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंची माघार. महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या शिंदेंच्या सूचना. जळगावात भाजपला पाठिंबा दिल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांकडून नाराजी कायम. आमची बाजू भक्कम असूनही जागा सोडावी लागली. गुलाबराव पाटलांकडून खंत व्यक्त. उद्धव ठाकरे उद्या मातोश्रीवर खासदारांची बैठक घेणार. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या सेनेचा दावा. ऑपरेशन टायगर करणार म्हणणाऱ्यांचं शहांनी 100 वेळा ऑपरेशन केलं. संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा. सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस. वैद्यकीय पथकाकडून तपासणी तर सरकारच्या आश्वासनापर्यंत आंदोलनावर ठाम राहणार. चर्चेसाठी निमंत्रण देणाऱ्या कृषी मंत्र्यांसमोर रोहित पवारांची भूमिका. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुकमध्ये भीषण पाणी टंचाई. झिऱ्यातनं गढूळ पाणी काढण्याची महिलांवर वेळ. जलजीवन योजनेला वर्ष उलटूनही दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची घुटभर पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट कायम. आसामच्या जोरहाट विमानतळावर भारतीय हवाई दलाचं AN-32 विमान कोसळलं. अपघातानंतर विमानात आग लागल्याची प्राथमिक माहिती. समावेश. पंतप्रधान मोदी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. आजपासून 18 जूनपर्यंत फ्रान्स आणि स्लोवाकियाचा दौरा करणार. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव CB जॉर्ज यांची माहिती.